Hello students, I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. So students, MHCET 2026 या एक्झाम साठीची आपण सिरीज लॉन्च केली आहे फिजिक्स साठी. त्यामध्ये आजचा टॉपिक आहे मॉडर्न फिजिक्स. तर या टॉपिकचे आपण मोस्ट इम्पॉर्टंट अँड बेसिक फाउंडेशन लेवल क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे पीसीएम, पीसीबी आणि नर्सिंग सीईटी या तिन्ही एक्झामसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. मित्रांनो, MHCET 2026 या एक्झामसाठी जो आपण कोर्स लॉन्च केला होता, क्रॅश कोर्स, तो आता सुरू आहे, रनिंग आहे आणि त्यामध्ये टेस्ट सिरीज आणि क्वेश्चन बँक या सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी असणार आहेत. कारण एक्झाम मध्ये यातूनच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. यासोबतच डेली लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, नोट्स या सर्व गोष्टी मिळणार आहेत आणि या कोर्सची प्राइस फक्त 2,999 रुपये आहे. आता मित्रांनो, ही ऑफर प्राइस सुरू आहे, सो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. चला तर क्वेश्चन्स कडे बोलूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, द रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन ऑर्बिट इन बोर मॉडेल इज प्रोपोर्शनल टू n square 1 by n constant. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फाइंड आउट करावं लागेल फॉर्म्युला, विच इज RN. RN म्हणजे काय असतं? रेडियस ऑफ nth ऑर्बिट. हे कशाच्या प्रोपोर्शनल असतं? तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर. कळतंय? त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन काय येणार? ऑप्शन बी, विच इज n स्क्वेअर. जसं जसा इलेक्ट्रॉन हा हायर ऑर्बिट मध्ये जातो, कळतंय, तसं तसं न्यूक्लियस पासून डिस्टन्स हे वाढत राहतं. आता इथे म्हटलंय रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन ऑर्बिट इन बोर मॉडेल इन्क्रीजेस. मग त्याचं कशासोबत प्रोपोर्शनल असेल? तर n स्क्वेअर सोबत. n इज द ऑर्बिट. कळतंय? प्रिन्सिपल क्वांटम नंबर असतो ऑर्बिट नंबर, विच इज 1, 2, 3. इट कॅन बी एनी नंबर. नेक्स्ट क्वेश्चन, द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन बोर ऑर्बिट इज प्रोपोर्शनल टू. इथे एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन विचारलाय. कळतंय? आता एनर्जी कशाच्या इक्वल टू असेल, प्रोपोर्शनल असेल? तर एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर. En काय असेल? तर एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट. आणि n काय असतो? तर ऑर्बिट नंबर, म्हणजे 1, 2, 3 ज्या ऑर्बिटमध्ये आहे इलेक्ट्रॉन, तर तो नंबर. जसं जसं n वाढतं तशी तशी एनर्जी निगेटिव्ह मध्ये जायला लागते. ओके, आता इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? सी, प्रोपोर्शनल टू 1 बाय n स्क्वेअर और इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर. दोन्हीचाही अर्थ सेम होतो. नेक्स्ट क्वेश्चन, द ऍक्टिव्हिटी ऑफ अ रेडिओ सबस्टन्स इज मेजर इन जूल, वॅट, बॅकवरल, व्होल्ट. आता इथे करेक्ट ऑप्शन काय येणार? आता फर्स्ट ऑफ ऑल व्यवस्थित कन्सेप्ट एक्झॅक्टली काय आहे ते माहिती करा. ऍक्टिव्हिटी युनिट काय असतं? ऍक्टिव्हिटी काय असतं? तर ऍक्टिव्हिटी म्हणजे काय असतं? नंबर ऑफ डिकेज पर सेकंड. कळतं? ऍक्टिव्हिटी म्हणजे नंबर ऑफ डिकेज पर सेकंड. फॉर्म्युला काय असतो? तर ए इक्वल्स टू ए फॉर ऍक्टिव्हिटी, ए इक्वल्स टू लॅमडा इंटू एन. लॅमडा म्हणजे डीके कॉन्स्टंट आहे आणि एन फॉर नंबर ऑफ न्यूक्लियन. कळतंय? आता इथे करेक्ट ऑप्शन काय येणार? आणि याचं युनिट असतं बॅकवरल, विच इज 1 BQ इक्वल्स टू 1 DK पर सेकंड. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, याचं युनिट असतं. नेक्स्ट क्वेश्चन, न्यूक्लिअर फिजन इज द प्रोसेस ऑफ कंबाइनिंग न्यूक्लियस, स्प्लिटिंग हेवी न्यूक्लियस, हिटिंग ॲटम्स, कूलिंग ॲटम्स. आता इथे पहा, हेवी न्यूक्लियस, जे हेवी न्यूक्लियस असतात तर ते छोट्या छोट्या न्यूक्लियाय मध्ये ब्रेक होतात. ओके, आता एक एक्झाम्पल बघा, आपल्याकडे युरेनियम आहे. युरेनियम हा छोट्या ऍटम्स मध्ये स्प्लिट होतो, छोट्या ऍटम्स आणि एनर्जी मध्ये. म्हणजे तो काय करतोय? तर छोट्या छोट्या न्यूक्लियाय मध्ये ब्रेक होतोय आणि हे काय प्रोड्यूस करतं? तर न्यूट्रॉन्स प्रोड्यूस करतात आणि एक चेन रिॲक्शन फॉर्म होत आहे. आता इथे करेक्ट ऑप्शन काय येणार? तर ऑप्शन बी, विच इज स्प्लिटिंग हेवी न्यूक्लियस. हेवी न्यूक्लियस स्प्लिट होतात इंटू स्मॉलर ऍटम्स प्लस एनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन, nuclear fusion is the process of splitting, joining light nuclei, breaking atoms, cooling system. आता स्मॉल न्यूक्लियर जेव्हा कंबाईन होतात आणि एक मोठा न्यूक्लियस फॉर्म करतात, त्यालाच आपण न्यूक्लिअर फ्युजन म्हणतो. कळतंय? त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन बी, विच इज जॉईनिंग लाईट न्यूक्लियर. आता याच्यासाठी खूप जास्त हाय टेम्परेचर लागतं आणि त्या टाइमला ही खूप जास्त ह्यूज एनर्जी रिलीज देखील करतं. नेक्स्ट क्वेश्चन, the energy of sun is mainly due to fission, fusion, chemical reaction, mechanical work. आता सन आहे,
तर याच्यामध्ये काय काय होत असेल, तर हायड्रोजन ॲटम्स कंबाईन होतात, हेलियम फॉर्म करतात आणि खूप जास्त प्रमाणात एनर्जी ही रिलीज होते. आणि ही जी कंप्लीट प्रोसेस आहे, तर त्याला आपण फ्युजन रिॲक्शन असं म्हणतो. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. कळतंय? आणि ही गोष्ट केव्हा घडते, जेव्हा खूप जास्त टेम्परेचर असतं, लाईक मिलियन्स डिग्री सेल्सिअस मध्ये असतं. Okay, next question. Control rods in nuclear reactor are used to increase reaction, absorb neutrons, produce electrons, increase temperature. आता इथे काय येणार? कंट्रोल रॉड्स हे काय कंट्रोल करतात? तर न्यूक्लिअर रिॲक्शन कंट्रोल रॉड्स हे काय कंट्रोल करतात? तर न्यूक्लिअर रिॲक्शन हे कंट्रोल करतात. ओके, आणि न्यूट्रॉन्स काय कॉज करतात? तर फिशन कॉज करतात. आणि कंट्रोल रॉड्स हे न्यूट्रॉन्स हे ऍब्सॉर्ब करतात. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. आणि हेच कारण आहे की ती रिॲक्शन स्लो डाऊन होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मॉडरेटर इन न्यूक्लियर रिॲक्टर इज यूज टू increase speed of neutrons, decrease speed of neutrons, stop reaction, produce energy. आता इथे पहा, मॉडरेटर काय करतो? स्लो डाऊन फास्ट न्यूट्रॉन्स. स्लो न्यूट्रॉन्स काय असतात? तर ते खूप फिजनसाठी मोर इफेक्टिव्ह असतात. स्लो न्यूट्रॉन्स आर मोर इफेक्टिव्ह फॉर फिजन. आणि मॉडरेटरचं काय काम असतं एक्झॅक्टली? टू रिड्यूसेस स्पीड विदाउट ऍब्झॉर्बिंग. विदाउट ऍब्झॉर्बिंग हा पॉइंट लक्षात ठेवा. कळतंय? मग इथे करेक्ट ऑप्शन काय येणार? बी, विच इज डिक्रीज स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स. कळतंय? याच्यामध्ये एक्झाम्पल काय येतील? तर वॉटर, हेवी वॉटर, ग्राफाइट हे झाले याचे एक्झाम्पल्स. नेक्स्ट क्वेश्चन. इफ हाफ लाईफ इज स्मॉल, द रेडिओ सबस्टन्स विल डिके स्लोली, डिके रॅपिडली, नॉट डिके, रिमेन कॉन्स्टंट. आता इथे पहा, हाफ लाईफ म्हणजे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं मॉडर्न फिजिक्सच्या, की हाफ लाईफ म्हणजे काय? डिके होण्यासाठी लागणारा हाफ टाइम, म्हणजे हाफ डिके होण्यासाठी. ओके, स्मॉल हाफ लाईफ म्हणजे काय? याच्यामध्ये खूप जास्त डिके लवकर होतं. आणि लार्ज हाफ लाईन याचा अर्थ काय? तर डिके खूप स्लो होत आहे. आता इथे काय म्हटलंय? इफ हाफ लाईफ इज स्मॉल, स्मॉल आहे हाफ लाईफ, याचा अर्थ काय होणार? तर डिके खूप फास्ट होणार, म्हणजे डिके रॅपिडली. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. बाइंडिंग एनर्जी ऑफ न्यूक्लियस इज एनर्जी टू ब्रेक न्यूक्लियस, एनर्जी टू फॉर्म ॲटम, एनर्जी टू हीट, झिरो. बाइंडिंग एनर्जी एक्झॅक्टली काय असतं? तर एनर्जी रिक्वायर्ड टू सेपरेट न्यूक्लियस इनटू न्यूक्लियॉन्स. न्यूक्लियॉन्स काय असतात? तर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन असतात. ओके, त्याला आपण न्यूक्लियॉन्स म्हणतो. आणि न्यूक्लियस जे असतात ते खूप जास्त टाइटली बाउंडेड असतात आणि त्यांना एनर्जी गरजेची असते टू ब्रेक डाऊन, टू ब्रेक इट. आता इथे काय म्हटलंय? बाइंडिंग एनर्जी ऑफ न्यूक्लियस इज एनर्जी टू ब्रेक न्यूक्लियस. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. आणि जेवढी जास्त बाइंडिंग एनर्जी गरजेची असते, तेवढा तो न्यूक्लियस जास्त स्टेबल असतो. हा पॉइंट लक्षात ठेवा. हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हायर बाइंडिंग एनर्जी मीन्स लेस स्टॅबिलिटी, मोर स्टॅबिलिटी, नो स्टॅबिलिटी, रॅन्डम. आत्ताच सांगितलं होतं, हायर बाइंडिंग एनर्जी म्हणजे मोर स्टेबल न्यूक्लियस. त्याच्यामुळे काय येणार? मोर स्टॅबिलिटी. सो करेक्ट ऑप्शन इज बी. नेक्स्ट क्वेश्चन. आइन्स्टाईन्स इक्वेशन E equals to mc square shows एनर्जी मास रिलेशन, फोर्स रिलेशन, मोशन रिलेशन, करंट रिलेशन. तर करेक्ट ऑप्शन असेल ए, विच इज एनर्जी मास रिलेशन. E इक्वल्स टू mc स्क्वेअर, जिथे E हा एनर्जी असतो, M फॉर मास अँड C फॉर स्पीड ऑफ लाईट. स्पीड ऑफ लाईट किती असते? तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंड ही असते स्पीड ऑफ लाईट. मास हा एनर्जी मध्ये कन्वर्ट करू शकतं. आणि जेवढी कमी मास असेल, जर मास खूप कमी असेल तर एनर्जी खूप जास्त होणार. ओके, आणि कुणी दिलंय? तर अल्बर्ट आइन्स्टाईननी प्रपोज केलं. तर इथे करेक्ट ऑप्शन काय येणार? ऑप्शन ए सांगितलं, एनर्जी मास रिलेशन. नेक्स्ट क्वेश्चन. अ फोटॉन हॅज मास, नो रेस्ट मास, हेवी मास, व्हेरिएबल मास. आता इथे फोटॉन मध्ये काय असतं विचारलंय. तर फोटॉन म्हणजे काय असतं? तर पार्टिकल ऑफ लाईट. पार्टिकल ऑफ लाईट.
जेव्हा फोटॉन रेस्ट वरती असतो तेव्हा मास किती असतं तर 0 असतं. त्याच्यामुळे हे नेहमी लाईटच्या स्पीडने मूव्ह करत असतात. आता इथे करेक्ट ऑप्शन काय येणार तर ऑप्शन बी विच इज नो रेस्ट मास. ऍट रेस्टला मास हे 0 असतं. नेक्स्ट आता पहा फोटॉनला एनर्जी सुद्धा असती ही गोष्ट. आता मास नाही याचा अर्थ असा नाहीये की एनर्जी नाहीये. याला एनर्जी देखील असते आणि मोमेंटम देखील असतं. फक्त रेस्टला मास 0 असतं. नेक्स्ट क्वेश्चन. द एनर्जी ऑफ फोटॉन इज गिवन बाय mv स्क्वेअर h न्यू mc स्क्वेअर क्यू व्ही. आता इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज h न्यू. h फॉर प्लॅन्क्स कॉन्स्टंट आणि न्यू फॉर फ्रिक्वेन्सी. जेवढी हायर फ्रिक्वेन्सी असेल तेवढी जास्त एनर्जी असेल. नेक्स्ट क्वेश्चन. Speed of photon in a vacuum is variable 0 c depends on frequency. So the correct option is option C which is C. C for speed of light. फोटॉन मी सांगितलं होतं की फोटॉन कसे ट्रॅव्हल करतात तर लाईटच्या स्पीडने ते ट्रॅव्हल करतात. आणि व्हॅक्यूम मध्ये सुद्धा तीच स्पीड असणार जी नॉर्मल असते. सी म्हणजे काय असतं स्पीड ऑफ लाईट जी असते 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि तीच व्हॅक्यूम मध्ये देखील असते स्पीड. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी डिपेंड्स ऑन मेटल इंटेन्सिटी टाइम एरिया. आता इथे करेक्ट ऑप्शन काय असणार. आता प्रत्येक मेटलला त्याची एक स्वतःची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असते. बरोबर आहे. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला कशाने डिनोट केलं जातं तर न्यू झिरोने. याला काय म्हणतो आपण न्यू झिरो याने डिनोट केलं जातं. इथे करेक्ट ऑप्शन काय येईल म्हणून ए. कारण प्रत्येकाला वेगळी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असते प्रत्येक मेटलला. नेक्स्ट क्वेश्चन. इन अल्फा डीके atomic नंबर increases decreases by 2 सेम 0. आता इथे पहा अल्फा पार्टिकल याच्यामध्ये काय येणार अल्फा पार्टिकल इज इक्वल टू हेलियम न्यूक्लियस. जेव्हा अल्फा इमिट होतो when अल्फा इमिटेड atomic नंबरचं काय होतं डिक्रीज होतो बाय 2 आणि मास नंबर हा डिक्रीज होतो बाय 4. इथे विचारलंय अल्फा डीके मध्ये atomic नंबरचं काय होणार तर डिक्रीज होणार बाय 2. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी डिक्रीजेस बाय 2. नेक्स्ट क्वेश्चन. इथे आता म्हटलंय बीटा डीके मध्ये atomic नंबरचं काय होतं. सो डिक्रीजेस इन्क्रीजेस बाय 1 सेम और 0. आता इथे होतं atomic नंबर 1 ने वाढतो. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी इन्क्रीजेस बाय 1. नेक्स्ट क्वेश्चन. इन गामा डीके mass changes, atomic number changes, no change, both change. So the correct option is option C which is no change. गामा हे फक्त एनर्जी रिलीज करतं. याच्यामध्ये कुठलाही पार्टिकल इमिट होत नाही फक्त एनर्जी रिलीज केली जाते. त्यामुळे मास सेम असणार. त्याच्यासोबतच atomic नंबर देखील सेम असणार. फक्त त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी विच इज नो चेंज. फक्त इथे एनर्जी रिलीज केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन. इफ डीके कॉन्स्टंट इज लार्ज हाफ लाईफ इज लार्ज स्मॉल सेम 0. आता इथे काय येणार करेक्ट ऑप्शन असेल. आता फर्स्ट ऑफ ऑल हाफ लाईफचा फॉर्म्युला असतो आपल्याला माहिती. टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय लॅम्बडा. लॅम्बडा काय असतो तर डीके कॉन्स्टंट. आता इथे म्हटलंय लार्ज इफ डीके कॉन्स्टंट इज लार्ज तर हाफ लाईफ कशी असेल तर खूप स्मॉल असेल. कारण हाफ लाईफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. जसं जसं लॅम्बडाची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाईल तशी तशी याची व्हॅल्यू हाफ लाईफची व्हॅल्यू डिक्रीज होत जाईल. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल बी. कळतंय. आता पहा प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती असणं गरजेचे आहे. सो तुम्ही आपला जो कोर्स लॉन्च केलेला आहे तो नक्कीच जॉईन करा. त्याच्यामध्ये फुल सिलेबस टेस्ट सिरीज आणि क्वेश्चन बँक मधून तुम्हाला एक्झाम मध्ये डायरेक्ट जसेच्या तसे क्वेश्चन विचारले जातात. सो या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप हे डाउनलोड करून तिथून देखील कोर्स एनरोल करू शकता. आता कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. चॅनलला
सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक यू. हॅव अ नाईस डे. बाय.